तर जळगावमध्ये ही विंटेज गाडी कुठून आली आणि हा माणूस झाडाला दोरी बांधून काय करत होता. मग सकाळी क्लास वगैरे झाल्यानंतर घरी जाताना पाहत होते या ठिकाणी काही लोक झाडं तोडत राहतात, पण दुरून पाहिल्यानंतर हा काहीतरी वेगळाच विषय वाटतो. आणि रात्री याला याच्या भाऊ डब्बा द्यायला जायचं असतं आणि आता जस्ट पाऊस बंद झालेला असतो, म्हणून आम्ही दोघी जण डायरेक्ट निघून जातो. आणि पावसाळ्यात जळगावच्या रोडांचा काय हाल झालेला असतो ते तर मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तर ह्या ठिकाणी खूप सारं पाणी साचलेलं असतं आणि मागचा माणूस आमच्या भरोसे गाडी चालवत राहतो आणि आम्ही देवाच्या भरोसे, कारण या ठिकाणी रोडच दिसत नसतो व डायरेक्ट कधी पण आमची गाडी डायरेक्ट खड्ड्यात जाऊ शकते. या ठिकाणी गड्ड्यांमध्ये रोड एका रोडांमध्ये गड्डे काही समजत नाही बोमाल. मग नंतर याच्या भाऊ डब्बा दिल्यानंतर आम्ही रस्त्यात पाहता की एक माणूस या ठिकाणी 50 रुपयात चार्जिंगचा लाईट विकत असतो. मग मी या ठिकाणून हा लाईट तर पाहून घेतो, पण मला एवढा काही खास क्वालिटीचा वाटत नाही, पूर्ण हलका राहतो. मग हा भाऊ म्हणतो की हा लाईट डायरेक्ट एका चार्जिंग मध्ये 5 घंटे चालेल. मी म्हटलं दाखव कसं काय. मग हा भाऊ आम्हाला लगेच या लाईटाचा फिजिकल टेस्ट दाखवायला लागून जातो. मी म्हणतो नको करू रे भाऊ, एवढं सगळं आम्ही काही घेणार नाही. तसं पण आलंय. मग नंतर या ठिकाणी पावसात लग्नाचा डान्स चालू असतो. मग या ठिकाणी आपला मित्र पण डान्स करून घेतो. मी म्हणतो बस रे भाऊ, गाडीवर नको इज्जत घालव या ठिकाणी. बाकी एक नंबर डान्स चालू होता या ठिकाणी. मग नंतर डायरेक्ट आम्हाला ही विंटेज कार दिसून जाते भाऊ आणि हा डायरेक्ट येडावून जातो ही कार पाहिल्यानंतर. या कारकडे मस्त पैकी खूप सारे फोटो काढून आम्ही जात राहता, पण याचं काही मन होत नाही भाऊ या कारला सोडायचं. मग नंतर आम्ही होऊन जातो या ठिकाणी लस्सी पिण्यासाठी. मग मस्त पैकी पावसाचा आनंद घेत आम्ही लस्सी पिऊन घेता आणि घरी जाताना खूप जोराचा पाऊस चालू होऊन जातो.